मागील उधारीचे पैसे मागितल्याचा राग मनात धरून एका किराणा दुकान मालकाला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना महाड शहरात घडली। या मारहाणीत दुकानदाराच्या उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली असून या प्रकरणी महाड शहर पोलिसांनी आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल केलाय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार साळीवाडा नाका येथील मदिना किराणा जनरल स्टोअर्सचे मालक इजाज मोहिद्दीन चिपळूणकर यांनी या प्रकरणी फरियाद दिली आहे। त्यानुसार अरबाज अब्दुल लतीफ काझी याच्या विरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आलाय। पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 11 जुलै रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास इजाज चिपळूणकर हे आपल्या दुकानात असताना आरोपी अरबाज काझी तिथे आला। जुनी उधारी मागितल्याचा राग मनात धरून त्यानं चिपळूणकर यांच्या कानशिलात मारून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली। या हल्ल्यात चिपळूणकर यांच्या उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली। तसंच आरोपीनं दुकानातील साहित्याची तोडफोड करून नुकसान केलं आणि फिर्यादीला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचं फिर्यादीत नमूद करण्यात आलंय। दरम्यान घटनेनंतर फिर्यादी त्यांच्या पत्नी शाहीन चिपळूणकर या तक्रार देण्यासाठी महाड शहर पोलीस ठाण्याकडे जात असताना आरोपीनं त्यांनाही वाटेत अडवून शिवीगाळ करत गैरवर्तन केल्याचाही आरोप करण्यात आलाय। गंभीर जखमी झालेल्या इजाज चिपळूणकर यांच्यावर महाड येथील डॉक्टर रानडे रुग्णालयात उपचार सुरू असून या प्रकरणाचा पुढील तपास महाड शहर पोलीस करत आहेत। YouTube वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेच सबस्क्राइब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज।